हॅलो गाईड्स, आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये पावटा बटाटा ह्याचा भात बनवणार आहोत. हे 300 ग्रॅम तांदूळ आहेत, कोलम तांदूळ आहेत, 300 ग्रॅम घेतलेला आहे. हा खडा मसाला आहे. ह्याच्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रेफूल, राई आणि जिरं. आणि हा भातासाठी लागणारा मसाला घेतलेला आहे. हळद, गरम मसाला, लाल तिखट. इथं आहे आलं लसूण पेस्ट, एक मोठा कांदा, एक टमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर प्रथम आपण कुकर तापत ठेवलेला आहे. तेल ओतून घेऊया. तेल तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता. प्रथम आपण तेजपत्ता टाकणार आहोत आणि आता हे मसाले पूर्ण टाकणार आहोत. मसाले तडतडले की आपण त्यात कांदा टाकून घेणार आहोत. हा पातीचा कांदा आहे. त्या कांद्यावर खूप टेस्ट येणार आहे, कारण आपण पावट्याचा भात करतो आहे, बटाटा पावटा. हा चांगला लालसर होईपर्यंत भाजणार आहोत आपण. तर यातच आपण आहे ना मीठ टाकून घेणार आहोत. म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. 2 चमच मीठ टाकलेलं आहे मी. तेवढ्या भाताला ते पुरेसं आहे. आता याच्याबरोबर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. पहा, 1 चमच आहे. अद्रक लसूण आणि मिरची त्याच्यामध्ये टाकलेलीच आहे ऑलरेडी. ते माझ्याकडं वाटण मी हमेशा करून ठेवलेलं असतं, ते पटकन उपयोगात येतं. तर तुम्ही पण असं वाटण करून ठेवत जा, तुम्हालाही ते उपयोगात पडेल. तर आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत. हा पातीचा कांदा असल्यामुळे तो जास्त भाजायचा नाही, कारण त्याच्यात एक वेगळी चव असते. आता हे मस्त आपण परतून घेऊया. गॅस लो करायचा आणि मसाले टाकायचे. हे पहा, हे मसाला आहे. गरम मसाला पावडर, लाल तिखट आणि हळद मिक्स करून घेऊ. सुगंध येईपर्यंत त्याला पूर्ण परतवून घेऊ. आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा पावटा आणि बटाटा टाकून घेऊ. बाजूला मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. हे पहा, संपूर्ण मसाला ह्याला लागलेला आहे. हे कोलम तांदूळ आपण धुवून ठेवलेला आहे, ते आता ह्याच्यात टाकून घेऊ. पुन्हा हा परतून घेऊया. आता गॅस फास्ट करू. हे पहा, संपूर्ण भाताला लागला की आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू, कुकर लावून घेऊ. 3 शिट्ट्या झाला की आपला भात झाला. मग त्याच्यानंतर भात झाल्यानंतर कुकर खोलल्यानंतर 1 चमचा तूप टाकूया. हे पहा, हा संपूर्ण परतून झालेला आहे. त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. कोथिंबीर भरपूर लागते. आता आपण गरम पाणी टाकून घेऊ.
एक मोठी उकळी आली की आपण गॅस स्लो करणार आहोत. आता पाणी एवढं पुरेसं आहे त्या भाताला. कुकरचं झाकण लावून घेऊ. मोठी एक शिटी काढून घेऊ. हॅलो गाईस, चला आपला भात झालेला आहे. आपण कुकर खोलून बघूया. हे पहा, आपला भात खूप छान झालेला आहे. तेवढ्याच पाण्यामध्ये आपण शिजवून घेतलेला आहे. मस्त फुललेला आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं तूप घालून घेऊ. तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाका, मला आवडते म्हणून मी टाकले. तर आपण हा भात आता सर्व करत आहोत. हे पहा, आपला हा भात खाण्यासाठी तयार आहे, घेवडा बटाटा भात. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू.